तर आत्ताच बघा मसाल्याचं काम आटपलं. मसाल्याचं काम आटपलं म्हणजे मिरची साफ करून झालेली आहेत आणि भरपूर अशी चेहऱ्याची जळजळ होते हातापायांच्या वगैरे. त्याच्यामुळे आता मी बाहेर चाललेली आहे. थंड पाण्याने सगळा चेहरा धुवून घेतला तरी पण ते आग काय थांबत नाही आहे. इथे जरा बागेत चालले म्हणजे बागेमध्ये जरा गारगार वारा लागेल ना तर बरं वाटेल. आता ना मी काय घेतलं हे बघा, हे बियाणं म्हटलं जातेच आहे बागेमध्ये तर हे म्हटलं बियाणं पण लावूया. हे घेवड्याचं बियाणं आहे जे मी घरच्या घरीच तयार केलेलं आहे. सकाळी भिजवलं होतं, आता म्हटलं पटकन लावून घेऊया. लावूया ना बियाणं. हा बघा, हा खड्डा की नाही आपला रेडी होता. मागच्या वेळेस या खड्ड्यामध्ये वाळवी लागली होती, त्याच्यामुळे ते बियाणं आम्ही टाकलं होतं ना, ते वाळवीने सगळं खाऊन टाकलं. पण आता अजिबात वाळवी नाही आहे आणि मला वाटतं साधारण महिना झाला असेल ना खड्डा येऊन. गरम होऊन चांगला गरम झाला, वाळवी मरून गेली. त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये लावू शकतो बियाणं. त्यात खत बी ते आहे ना, सगळं ओके आहे. चांगली खड्डा असा तयार केला, जरा ओला करून घेतलाय. आणि हे बियाणं माहिती आहे, घेवड्याची भाजी आणली होती मार्केटमधनं आणि ते छान असं घेवडाने एक तयार झाला होता तयार. तर मग मी काय केलं, मी ते काढून घेतल्या बिया ह्या आणि सुकवल्या आणि बघा त्याचं आता छान असं बियाणं तयार झालं आणि ते सकाळी भिजत घातलं, त्याच्यामुळे घरच्या घरी आपल्याला हे बी मिळालेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये घालूया. रुजेल काय, बघू काय रुजणार. डीप नाही, वरच घातलंय. आता वर माती पडेल, परत खड्डे करते मग आतमध्ये जाऊन ती वाळवी खाते. वाळवी नाही ना त्याच्यामध्ये. वाळवी असू दे की नको, आतमध्ये काय पाणी पडणार तर मुंगा वाळू होते की नाही काठी बिटीला. अच्छा, हां, वर ठेवायचं जास्त नाही, वरून माती टाकते यावर. आता रुजून आल्यावर तुम्हाला दाखवीन. चला बाय 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 सगळ्यांना.